नमस्कार, मी विनंती विनोद दिवेकर बोलते, पनवेलमधून बोलते। मी RT मध्ये फॉर्म भरलेला फेब्रुवारीमध्ये आणि माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं। त्याच्यासाठी मी पंचायत समितीला आली डॉक्युमेंट सबमिट करायला। ज्या दिवशी मी आली त्या दिवशी काय मला बोललं नाही गेलं का बाबा तुमचं संपलेली आहे डेट किंवा तुम्ही तुमचं होऊ शकत नाही। त्या टायमाला मला काहीच बोललं गेलं नाही, काहीच मला सूचना दिली नाही। मी माझे डॉक्युमेंट सबमिशन केले, त्यांनी मला सबमिशन लेटरसुद्धा दिलं का बाबा तुम्ही डॉक्युमेंट दिले म्हणून। आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलं गेलं आहे का श्रीमान विनोद दिवेकर ह्याला पहिलीमध्ये आपण प्रवेश द्यावा। आणि गेल्या 1.5 महिने आम्ही येतोय, 2-3 वेळा आम्ही येऊन गेलो तर ते बोलले ना होईल तुमचं होईल, शाळेतून नंबर फोन येईल तुम्हाला। शाळेतून काय फोन आला नाही आणि मी शाळेत कॉल केलेला, दत्ता सर आहेत म्हणून। ते बोलले मॅडम तुमचे डॉक्युमेंट काय आम्हाला इथे दिसत नाही, तुमच्या मुलाचं नाव आम्हाला दिसते, तर पंचायत समितीमध्ये जा। आणि आज गेल्या 1-1.5 महिन्यानंतर मी परत ह्यांना विचारायला आले का काय झालं, तर हे अतिशय उद्धटपणे हे लोक माझ्याशी बोलत होते। जे मेन सर आहेत ते सुद्धा उद्धट बोलत होते का तुम्हाला जे करायचं ते करा। तर मी बोले सर तुम्ही असं कसं बोलू शकता, मला अधिकार आहे मला तुम्हाला विचारायचं। तर बोलतो तुम्हाला जे करायचं ते करा, आवाज वाढवू नका। तर मी बोलले माझा आवाजच असा आहे, मी अजून का आवाज वाढवलेला नाहीये। आणि बघता बघता त्यांचा जेवढा पूर्ण स्टाफ होता ना तो एकी माझ्यावर असं बोलत होते ना का विचारून सोय नाही। तसं काय मी यांची चोरी केली, माझा जो अधिकार आहे तुम्ही बोलता मागासवर्गीयासाठी तुम्ही जर शासनाने जर जे काय आम्हाला सवलती दिल्या आहेत त्या जर आम्हाला भेटल्या नाही तर आम्ही जायचं कुठे, आमची सीट गेली कुठे, माझ्या पोरीची सीट गेली कुठे, मला दाखवा तुम्ही किती मुलं तुम्ही मागासवर्गीय ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी तुम्ही केले। आणि हे असं ह्यांचं बोलणं उद्धटपणे चालू असतं, हे आपल्याला आहे का मान्य। आणि एक लेडीजशी बोलताय तुम्ही, तुम्हाला शिस्त आहे का कसं बोलायचं कसं नाही। एवढा सर्व लेडीज स्टाफ माझ्यावर उलटा आवाज करून बोलत होती। आणि ती तर एक मॅडम बोलत होती, या बोलते तुला बोलायची शिस्त आहे का, तर मी बोललो तू क्लास देणार आहे का, तर बोलते क्लास द्यायची पण लायकी नाही। ही माझी लायकी काढणारी कोण आहे, हिच्या दारात खाते का मी। जर तुम्ही आमच्या साध्या माणसाला तुम्ही मदत नाही करत आहे मग तुम्ही पंचायत समितीला कशाला बसता, नका बसू ना। तुम्हाला बोलायची शिस्त नाही तर बसू नका। तुम्हाला तेव्हा सांगायचं होतं का तुमचं मॅडम संपलेलं आहे, तुमचा कालवादी संपलेला आहे, मी घेतला नसता, डॉक्युमेंट पण सबमिट केले नसते। आणि तुम्ही मला आत्ता बोलताय का तुम्ही डॉक्युमेंट तुमचं झालं, पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली, कोणाला शिकवता ही पहिली फेरी। हे बघा हे ऑफिस आहे पंचायत समितीचं, 2-3 वेळा आम्ही येऊन गेलो तर आम्हाला त्यांनी बोलले होईल होईल, आणि आता उद्धटपणे बोलतायत। आणि जे मेन आहेत तिकडचे ते सुद्धा उद्धट बोलतायत। एका लेडीजशी तुम्ही कसं बोलता, तुम्हाला समजत नाही का लेडीजशी कसं बोलायचं। मग कशाला तुम्ही आमच्यासाठी काढताय हे, तू ती कशाला काढताय मागासवर्गासाठी आम्ही हे करू नि ते करू, काहीच करू नका तुम्ही। उद्धटपणाची पण शिस्त असते। 24 तारखेला फॉर्म भरला तुम्ही, मग तुम्ही 10 तारखेला फॉर्म भरला, तुम्हाला माहिती होतं ना पहिली फेरी संपली, मग तुम्ही 24 तारखेला आम्हाला रिस्पॉन्स द्यायचाच नव्हता। कशाला रिस्पॉन्स दिला आम्हाला तुम्ही, कशाला सांगितले। आणि आम्हाला सांगितलं का झेरॉक्स आणून द्या, झेरॉक्स सुद्धा आणून दिले मी माझ्या पैशाचे त्यांना। मी सगळ्यांना विनंती करते हे पुढपर्यंत गेलं पाहिजे, ह्याचा निकाल मला लागायला पाहिजे। आणि माझ्या पोराची सीट कुठे गेली मला हे दाखवायला पाहिजे। माझ्या मुलाची सीट कुठे आहे, विकली का तुम्ही माझ्या मुलाची सीट, आम्हाला गरज आहे तुम्ही आम्हाला ना तुम्ही दुसऱ्यांना देता का गरजा, जे खाऊन माजले त्याच्यासाठी तुम्ही मदत करता का, ह्याच्यासाठी बसता का तुम्ही ऑफिसमध्ये, व्यवस्थित बोलायचं तुम्हाला येत नाही। हे ऑफिस आहे, ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि मी तर आता टाकणार आहे, मला जे करायचं ते मी करणारच आहे, पण प्लीज सर्वांना मी रिक्वेस्ट करते ह्याच्यावर कारवाई होऊन मला माझ्या मुलाची सीट कुठे गेली ह्यांनी मला दाखवायचं। तुमच्या मुलाची सीट आम्ही रद्द करून टाका, नाही तर दाखवा तुम्ही कोणाला दिली माझ्या मुलाची सीट। प्लीज प्लीज गाईज मी सर्वांना रिक्वेस्ट करते, प्लीज ज्याच्यापर्यंत ही व्हिडिओ जात असेल त्यांनी मला कमेंट करा आणि ही पुढपर्यंत व्हायरल करा। जिथपर्यंत मला उत्तर येत नाही तिथपर्यंत व्हायरल झालीच पाहिजे। मराठी माणसांनी साथ द्या आणि हे पुढपर्यंत जाऊ द्या।